आरटीई कायदा हा बालकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आहे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आहे. तर गुणवत्तापूर्ण शिक्षण हा एक धागा पकडून त्यांनी त्या मुलांना जे काही शिक्षण दिलं जाणार आहे ते गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक पाहिजे. त्यासाठी आरटीई कायद्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे अकॅडमिक ऑथॉरिटीची, त्यांनी जी पात्रता दिली ती पात्रता त्या शिक्षकांनी पूर्ण केली पाहिजे. ही तरतूद आहे, ही याच्यामध्ये सूट देता येणार नाही. बाकी सगळ्या तर ही जी पात्रता आहे ही नेमकी कोणत्या शिक्षकांना लागू आहे? म्हणजे आता आपल्याकडे जे आहेत 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शिक्षकांना लागू आहे की त्यामध्ये कोणाला सूट दिलेली आहे? म्हणायचं आहे की सर्वोच्च न्यायालयानं ऑर्डरमध्ये असं सरळ मेन्शन केले आहे की बालकांचे मूलभूत अधिकार हे व्यक्तिगत शिक्षकांच्या सेवांतर्गत अधिकारांच्या पेक्षा नेहमी वरचढच राहतील. 100% असंच त्याच्यामध्ये शिक्षकांच्या सर्व्हिस या 20 वर्ष असतील, 25 वर्ष, तर काहींच्या त्यापेक्षा सुद्धा जास्त झालेल्या आहेत. मग ह्या शिक्षकांच्या पाठीशी जो अनुभव आहे त्याचा कुठं सर्वोच्च न्यायालयानं उल्लेख केलेला आहे का? महाराष्ट्र टीईटी 4 वेळा, सेंट्रल टीईटी 4 वेळा, असे 8 संधी त्या शिक्षकांना उपलब्ध होऊ शकतात. जर महाराष्ट्र शासनानं त्याच्या पद्धतीनं मनावर घेतला तर. म्हणजे इतर सर्व्हिसेस ज्या आहेत असं म्हटलं जातं की इतर सर्व्हिसेस मध्येच परीक्षा न घेता त्यांना डायरेक्ट दिलं जातं, दिली जाते. तर मग आम्हाला शिक्षक लोकांना हीच परीक्षा का लावली अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर आपल्याला आरटीई ऍक्ट मध्ये मिळतं. भविष्यात त्यांची महत्वाकांक्षा आहे. अशा सर्व शिक्षकांनी बिनधास्तपणे या पेपरला जावं, कोणतंही टेन्शन डोक्यात न ठेवता. हे पेपर त्यांनी जर दिले तर त्यांना हा पेपर पहिल्या प्रयत्नात ते यशस्वी होतील. तुषार सर, मगापासून तुमचं ऐकतोय मी टीईटी लावलाय. नेमकं काय टीईटीचा काय विषय आहे नेमका? अहो, तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला नाही काय? हा, सुप्रीम टीईटी बंधनकारक. ओके. म्हणजे पदोन्नतीसाठी असेल किंवा सेवामध्ये सातत्य ठेवण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आता ते शिक्षकांच्या मध्ये टीईटीचं एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा, टीईटी बंधनकारक केल्यामुळं. हो हो हो. मग ह्या टीईटी सर त्या संदर्भातच मगापासून गायडन्स चाललाय लोकांना. होय होय होय. नेमकी मग सर हे टीईटीच्या म्हणजे या केसची पार्श्वभूमी काय आहे नेमकी? अहो, काय झालं होतं, आता याची सुरुवात जी होती, मुख्य सुरुवात ती आरटीई ऍक्ट पासून होत्या. ओके. आरटीई ऍक्ट 2009 साली आला होता. आणि त्याची मूळ सुरुवात, खरी सुरुवात जर आपण काढली तर ती सुरुवात जात्या बालकांच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगानं. बरोबर. सुप्रीम कोर्टामध्ये 1992 साली एक याचिका दाखल झाली होती आणि त्यावेळी बालकांच्या मूलभूत शिक्षणाचा अधिकार हा पहिल्यांदा सर्वार्थाने समोर आला होता. आणि यानंतर त्याच्यावरती विचारमंथन वगैरे सुरू झालं. 1998 मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या. बरोबर. त्यानंतर जाऊन 2002 मध्ये राज्यघटनेमध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. बरोबर. आणि या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा मूलभूत अधिकार ऍड करण्यात आला कलम 21 अंतर्गत. बरोबर. जे की आपलं भाग 3 फंडामेंटल राईट्स याच्यामध्ये ही गोष्ट समाविष्ट करण्यात आली. मग सर हे सरळ सरळ आता सुप्रीम कोर्टाचा तुमचा हा निर्णय आलेला आहे. मग याच्या अगोदर या केसेस आपल्या उच्च न्यायालय असेल किंवा खालच्या न्यायालयामध्ये या गेल्या होत्या का नाही? गेल्या होत्या. त्या केस गेल्या याचं कारणच असं आहे की ज्यावेळी मूलभूत अधिकार झाला तर या मूलभूत अधिकाराचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी 2009 साली काय झालं, राईट टू एज्युकेशन ऍक्ट पारित करण्यात आला. आणि याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सर्व देशभर करण्यात आली. बरोबर. आणि ही जी अंमलबजावणी ज्यावेळी राज्यांनी करायची होती तर ही अंमलबजावणी काय, याच्यामध्ये सर्व म्हणजे बालकांना शिक्षण म्हणजे ते प्रत्येक बाबीमध्ये भौतिक सुविधा असतील, शिक्षकांचं प्रमाण असेल, या सर्व बाबींमध्ये शासनानं काय योजना करायच्या आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं, या सगळ्या बरोबरच शिक्षकांची पात्रता काय असावी याच्या संदर्भात सुद्धा या आरटीई कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर ते नमूद कलम 23(1) मध्ये केलेलं आहे. आरटीई ऍक्ट ज्यावेळी पारित करायचा होता आपल्याला त्यावेळी फक्त मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे बंधनकारक नव्हतं. तर महत्वाची गोष्ट काय होती, तर या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ही बाब ज्यावेळी आरटीई कायद्याचं निर्मिती चालू होती त्यावेळी प्रकर्षानं समोर आली. आणि मग त्यानंतर काय झालं की ती बाब पूर्ण करण्यासाठी आरटीई मध्ये कलम ऍड करण्यात आलं, कलम 23(1). आणि ही
शिक्षकांची पात्रता म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे म्हणजे शिक्षक पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी त्यांची पात्रता आपण निश्चित केली पाहिजे. आणि ही पात्रता ठरवण्यासाठी एक ऑटोनॉमस बॉडी असावी. तर ती अकॅडमिक ऑथॉरिटी एक निर्माण केली गेली आणि कलम 23(1) मध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. मग सर पुढे काय सांगण्यात आलं की ही जी पात्रता आहे अकॅडमिक ऑथॉरिटीने ठरवलेली आरटीई कायदा पारित झाल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये पूर्ण करायची आहे. बरोबर सर. मग आता ही जी पात्रता आहे ही नेमकी कोणत्या शिक्षकांना लागू आहे? म्हणजे आता आपल्याकडे जे आहेत 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शिक्षकांना लागू आहे की त्यामध्ये कोणाला सूट दिलेली आहे? आता या बाबतीत काय झालं की तुम्ही जसं मगाशी म्हणलात की हा मॅटर कसा काय उद्भवला. बरोबर. तर याचं संघर्ष निर्माण होण्याचं कारण काय होतं की 2010 नंतर लागलेल्या शिक्षकांना टीईटी लागू आहे असं सगळीकडे सांगण्यात आलं. 1 एप्रिल 2010 नंतर टीईटी लागू झाली. म्हणजे सेवेमध्ये शिक्षक आहेत त्यांना टीईटी लागू नाही असं सांगण्यात आलं. मग काय झालं जे टीईटी क्वालिफाईड शिक्षक आहेत ते ज्यावेळी सेवेमध्ये आले मग ते सेवेमध्ये आल्यानंतर ना त्यांच्या नवीन शिक्षकांना जे आता ते जर समजा आता 6 ते 8 ला काम करत आहेत तर त्यांच्या वेतन श्रेणी असतील किंवा काही शिक्षक 1 ते 5 ला काम करतायत 2010 नंतर न लागलेले जे टीईटी क्वालिफाईड आहेत. मग ते पदोन्नतीचा ज्यावेळी विषय यायचा त्यावेळी टीईटी क्वालिफिकेशन असून देखील त्यांना त्या पदावरती जाण्याची संधी मिळायची नाही. ह्या शिक्षकांच्या मध्ये काय रोष निर्माण झाला की बाबा तुम्हाला प्रमोशन घ्या तुम्ही तर तुम्ही पहिला टीईटी क्वालिफाय करा. आता प्रमोशन तुम्ही घेताय प्रमोशन म्हणजे काय हे एक नवीन पदच तुम्हाला देत आहेत. बरोबर. नवीन पदासाठी आवश्यक असणारी पात्रता तुम्ही 2010 नंतर मिळवताय तर ती मिळवण्यासाठी तुम्ही काय करा टीईटी पास व्हायला पाहिजे अशी अट त्यांनी लावली. आणि मग त्याच्या विरुद्ध शासनाने त्यांना दखल दिली नाही. ते लोक उच्च न्यायालयात गेले जसं की तमिळनाडू उत्तर प्रदेश काही महाराष्ट्रातले लोक काही तुम्हाला पश्चिम बंगाल मधले लोक हे सगळे लोक ह्याच्यामध्ये गेले कोर्टामध्ये. बरोबर. त्याचबरोबर काय झालं अल्पसंख्याक शाळांच्या बाबतीत पण अशी गोष्ट घडली की अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत त्या अल्पसंख्याक शाळांमध्ये विदाऊट टीईटी रिक्रुटमेंट व्हायची. बरोबर. आता अल्पसंख्याक शाळांमध्ये शिकणारे सुद्धा बालकच आहेत. ते पण 6 ते 14 वर्ष वयोगटातीलच आहेत. मग त्यांच्यात सुद्धा बालकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होते ना. या अनुषंगानं हे सगळे लोक अल्पसंख्याक शाळेतले लोक आम्हाला टीईटी लागू नाही म्हणून गेले. त्यांच्या विरुद्ध शासन म्हणले नाही तुम्हाला टीईटी लागू आहे बाकीच्या याच्यामध्ये सूट आहे. आणि त्याच्या दृष्टीनं ते सगळे उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयामध्ये टीईटी सर्व क्षेत्रामध्ये लागू आहे या अर्थाने निर्णय आल्यानंतर हे लोक त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये हिअरिंग जवळपास 2017 नंतर 19 त्याच्यानंतर 23, 21 असेल 2024 ची केस असेल अगदी 2025 ला पण काही जणांनी शेवटी इंटरव्हेन्शन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या केस ज्यावेळी एकत्र झाल्या त्याच्यावरती अनुसरून यांनी मान्य न्यायालयाने हे निकाल दिलेला आहे. सर मग या निकालामध्ये माननीय न्यायालय असं म्हणते की आरटीए ऍक्ट 2009चा उल्लेख वारंवार येतो. त्याचबरोबर बालकांचे मूलभूत अधिकार याबद्दल सुद्धा विचारणा केली जाते. मग शिक्षकांना ज्यावेळी टीईटी बंधनकारक करताय तुम्ही त्यावेळी त्या शिक्षकांच्या अधिकारांचं काय? आता ज्यावेळी आपल्याकडं 2002 साली आरटीई कायदा म्हणजे कलम 21 समाविष्ट करण्यात आलं मूलभूत अधिकारामध्ये. बरोबर. आणि तो मूलभूत अधिकार असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 पारित करण्यात आला. तर ज्यावेळी हा पारित करण्यात आला त्याचा उद्देशच तो होता की बालकांना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे मोफत शिक्षण द्यायचं आहे आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं आहे. आणि हे कुणासाठी आहे 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी आहे. ओके. हा ज्यावेळी कायदा पारित झाला त्यानंतर हा कायदा इम्प्लिमेंट करणं राज्याची जबाबदारी होती. ती राज्यानं पार करणं आवश्यक होतं. पण राज्यांनी ती त्या लेवलला त्या गोष्टी समजावून घेऊन त्या पद्धतीनं शासन निर्णय वगैरे पारित केले नाहीत आणि मग संघर्ष निर्माण झाला. आणि या संघर्षातून काय निर्माण झालं बघा की आरटीई कायदा जो आहे त्याचं संघर्ष हा सेवांतर्गत शिक्षकांच्या बरोबर तयार झाला. ओके. आणि सेवांतर्गत शिक्षक आणि आरटीई कायदा ह्यांच्या आता सेवांतर्गत शिक्षकांचे जे हक्क आहेत आणि आरटीई कायदा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण कोण श्रेष्ठ हे बघायला जातो तर त्यावेळी कधीही पाहिलं तर मूलभूत अधिकारच हे श्रेष्ठ होत आहेत. हो. कारण जे शिक्षकांना हक्क दिलेले आहेत ते सेवा अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत विशेष अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत. ओके. ते काय त्यांच्या बंधनकारक नाही की बाबा ते
त्यांच्या त्या हक्कामुळं आरटीएचं उल्लंघन करू शकत नाहीत किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की सर्वोच्च न्यायालयानं ऑर्डरमध्ये असं सरळ मेन्शन केले आहे की बालकांचे मूलभूत अधिकार हे व्यक्तिगत शिक्षकांच्या सेवांतर्गत अधिकारांच्या पेक्षा नेहमी वरचढच राहतील. 100% असंच त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की मूलभूत अधिकार हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी अल्पसंख्याक शाळांच्या दृष्टीने हा मुद्दा समोर आला. आता अल्पसंख्याक संस्थांचे पण काही मूलभूत अधिकार आहेत. कलम 30(1) अंतर्गत त्या अंतर्गत त्यांना सूट द्यायला पाहिजे होती ना. बरोबर आहे. पण तिथं क्लॅशेस काय निर्माण झाले की आरटीए कायद्यानुसार आरटीए कायदा हा अल्पसंख्याक संस्थांवरती लागू नाही कलम 2 नुसार असं स्पष्ट लिहिलेलं आहे. पण याच्यामध्ये काही लूप होल्स आहेत. कारण पात्रता ठरवत असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांची पात्रता असणं आवश्यकच आहे. आणि त्यानुसार त्या कायद्यामध्ये म्हणजे जी काही म्हणजे आरटीए कायद्यामध्ये थोडीशी लूप होल जो आहे तो दुरुस्त करावा लागेल. किंवा जो काही आता निकाल स्टॉप काय झाला, अल्पसंख्याक संस्थांचा जे काही मूलभूत अधिकार आहे आणि बालकांचा मूलभूत अधिकार दोन्ही मूलभूत अधिकार आहेत. या दोन्ही मूलभूत अधिकारात सर्वोच्च कुठला अधिकार राहील? बरोबर. किंवा या दोन्ही मूलभूत अधिकारांमध्ये कुणाला कसा त्याचा न्याय कसा द्यायचा या संदर्भाने विचार करावा लागेल. आणि मग या संदर्भाने विचार करत असताना माननीय न्यायालयाच्या असं लक्षात आलं की बाबा आरटीए कायदा हा बालकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आहे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आहे. तर गुणवत्तापूर्ण शिक्षण हा एक धागा पकडून त्यांनी त्या मुलांना जे काही शिक्षण दिलं जाणार आहे ते गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक पाहिजे. त्यासाठी आरटीए कायद्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे अकॅडमिक ऑथॉरिटीची, त्यांनी जी पात्रता दिली ती पात्रता त्या शिक्षकांनी पूर्ण केली पाहिजे. ही तरतूद आहे. ही याच्यामध्ये सूट देता येणार नाही. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये अल्पसंख्याक संस्थांना सूट देता येईल असं एक मत. म्हणजे अल्पसंख्याक संस्थांना त्यांच्या भरतीचे अधिकार त्यांना आहेत, कुणाला भरती करायचं कुणाला नाही. पण भरती करत असताना त्यांच्या शिक्षकांच्याकडे ही पात्रता असावी असं मत मान्य न्यायालयानं मांडलं. पण प्रमाती केस एक होती 2014 मध्ये, त्याचा निकाल हा आरटीए कायदा अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही या अनुषंगाने आल्यामुळं फक्त त्याच्यावरती लार्जर बेंचकडे विचार करण्यासाठी ती केस पाठवलेली आहे. त्याच्यावरती सरळ चांगला आणि स्पष्ट निर्णय उद्या पण हाच येणार आहे की अल्पसंख्याक संस्थांना टीईटी लागू आहे. पण आपण ज्यावेळी असं शिक्षकांच्या बाबतीत विचार करतोय इथं का त्यांनी लार्जर बेंचकडे पाठवलं नाही? कारण इथं स्पष्ट दिसते की मूलभूत अधिकार इथं काय आहेत, सर्वोच्च आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. सर आता आपल्या बऱ्याच शिक्षकांच्या सर्व्हिस या 20 वर्ष असतील, 25 वर्ष, तर काहींच्या त्यापेक्षा सुद्धा जास्त झालेल्या आहेत. मग ह्या शिक्षकांच्या पाठीशी जो अनुभव आहे त्याचा कुठं सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला आहे का? हा, जरूर. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय ज्यावेळी जजमेंट पास करत असतं त्यावेळी ते एक संतुलित जजमेंट पास करत असतं. आता याच्यामध्ये काय झालं की सर्वोच्च न्यायालयाच्या हे लक्षात आलं की बाबा आरटीए कायदा लागू झाला, त्याचं इम्प्लिमेंटेशन राज्यांकडनं होणं अपेक्षित होतं. आणि ते इम्प्लिमेंटेशन करत असताना काही त्रुटी राहिलेल्या आहेत. आता आरटीए कायद्यामध्ये कलम 23(2) नुसार 5 वर्षाची सूट दिली होती पात्रता पूर्ण करण्यासाठी. हा कायदा काही पूर्वलक्षी प्रभावानं लागू केला नाही सर, पण तो पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल असं वाटेल म्हणून त्यांनी काय केलं होतं की जे सेवांतर्गत शिक्षक आहेत त्यांनी 5 वर्षामध्ये त्यांची सेवा पूर्ण करायला पाहिजे, म्हणजे जी पात्रता आहे ती पूर्ण करायला पाहिजे. जर त्या शिक्षकांच्याकडनं ती पात्रता पूर्ण झाली नसेल तर काय होतं की बाबा परत त्याच्यामध्ये आरटीए कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली की बाबा आणि परत 5 वर्ष यांना मुदत देऊया, 4 वर्षाची. आणि ती मुदत 31 मार्च 2019 पर्यंत करण्यात आली, वाढवून देण्यात आली. आणि या मुदतीमध्ये जर टीईटी क्वालिफाय जर म्हणजे जे काही पात्रता दिल्या ती पात्रता जर त्या शिक्षकांनी पूर्ण केली नसेल तर ह्या शिक्षकांना सेवेत राहण्याचा अधिकार नाही असं होतंय. आणि मग असा जर डिसिजन मान्य न्यायालयाने घेतला तर तो एकदम वाईट डिसिजन वाटेल आणि संतुलित निर्णय होणार नाही. असा अचानक डिसिजन देता येणार नाही. म्हणून मान्य न्यायालयानं काय केलं, त्यांच्याकडे जे काही विशेष अधिकार आहेत कलम 142 अंतर्गत त्या अधिकारांचा वापर करून या सर्व शिक्षकांना जे की कार्यरत शिक्षक आहेत त्यांना 2 वर्षाची मुदत दिलेली आहे. अजून अतिरिक्त मुदत 2 वर्षाची दिलेली आहे. आणि त्यानुसार ज्या दिवशी हा जजमेंट पास झालं त्या दिवसापासून पुढील 2 वर्षामध्ये या सर्व शिक्षकांनी ही पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि कलम 142 बाबत तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे कलम 142 हा पूर्ण अधिकार देण्यासाठी कलम आहे. सर्वोच्च न्यायालयाला बहाल केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्याचा वापर करून एखादा पूर्ण न्याय याच्यामध्ये करू शकतं. आणि तोच न्याय पूर्ण न्याय म्हणजे काय की कुणालाही संतुलित न्याय त्यांनी केलेला आहे. आणि हे कलम ज्यावेळी या कलमाच्या अंडर ज्यावेळी ऑर्डर पास होते त्यावेळी ती एक कायदाच म्हणून पारित केल्यासारखा विषय असतो.
म्हणजे आता जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे हा एक प्रकारे कायदाच म्हणून लागू होणार. हा कायदा म्हणून हा सर्व देशभर ज्या काही राज्य आहेत त्यांना हा बंधनकारक झालेला आहे, बरोबर, पूर्ण देशभर. आणि ह्याच्यामध्ये असं सांगायचं झालं की ज्यावेळी सुप्रीम कोर्ट त्यांचा अधिकार वापरून तुम्हाला सूट देते, त्याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये परत अपील करण्याची गोष्ट सुद्धा राहत नाही सर. म्हणजे सुप्रीम कोर्टानं स्वतःचा अधिकार वापरून तुम्हाला असं म्हणायचं आहे की शिक्षकांना संधीच दिलेली आहे 2 वर्षाची. 100% संधी दिलेली आहे सर. मग सर आता टीईटी असेल तर 2 वर्षामध्ये शिक्षकांना किती संधी उपलब्ध आहे, म्हणजे ती परीक्षा कशी होते आणि एकूण शिक्षकांना किती संधी मिळतील ती परीक्षा पास होण्यासाठी? आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये तर 2 प्रकारच्या परीक्षा आपण देऊ शकतो टीईटी पास होण्यासाठी. एक आहे केंद्राची टीईटी आणि एक महाराष्ट्राची टीईटी. एक आहे सीटीईटी आणि एक आहे एमएसटीईटी. ह्या 2 परीक्षांच्या मध्ये सर नेमकं काय अंतर आहे? केंद्राची वेगळी आणि राज्याची वेगळी. आता केंद्राची जर तुम्ही टीईटी पास झालात सीटीईटी, तर ती तुम्हाला पूर्ण राज्यभर त्या म्हणजे राज्यभरातल्या जिथं जिथं परीक्षा निघतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देशभरातील तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. आणि महाराष्ट्राची जी टीईटी आहे त्याच्या आधारे तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या परीक्षांसाठी अप्लाय करू शकता. अच्छा, म्हणजे आता आपले जे महाराष्ट्रातील शिक्षक आहेत तर ते ह्या दोन्ही परीक्षांना जर बसले, हो, या दोन्ही परीक्षांना बसले तर त्यांना या 2 वर्षामध्ये सीटीईटी वर्षातून 2 वेळा होते, तर 2 वर्षात 4 वेळा होईल. ओके. आणि महाराष्ट्र टीईटी वर्षातून एकदा होते. जर शासनाने ठरवलं तर ती 2-2 वेळा घेता येईल, त्याची मर्यादा वाढवून मिळेल. मग ते महाराष्ट्र टीईटी 4 वेळा, सेंट्रल टीईटी 4 वेळा, असे 8 संधी या शिक्षकांना उपलब्ध होऊ शकतात जर महाराष्ट्र शासनानं तशा पद्धतीनं मनावर घेतला तर. हो. सर मग आता या 2 परीक्षा जो म्हणताय तुम्ही, सीटीईटी असेल किंवा टीईटी असेल, तर ह्यांची काठिण्य पातळी कोणत्या स्वरूपाची असते आणि आताच्या कार्यरत शिक्षकांच्यासाठी ते कितपत सोयीचं होईल? आता या परीक्षांची काठिण्य पातळी जर पाहिलं तर टीईटी ही लागू कोणासाठी आहे? 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी लागू आहे. बरोबर. तर याचा जो अभ्यासक्रम आहे तो मॅक्सिमम 10वी पर्यंत, त्यातला मोस्ट ऑफ द पार्ट हा 8वी पर्यंतच असतो. 8वी पर्यंत जे काही गणित असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, त्या लेवलचं इंग्रजी असेल, मराठी असेल, याच्यावरतीच या गोष्टी अवलंबून असतात. त्याचबरोबर मानसशास्त्र असतं. आता हे सगळे घटक 30-30 मार्काला आहेत आणि याच्यामध्ये मार्क जास्त पाडण्याला काय अवघड नाही. आपण आता आपले सर्व शिक्षक बांधव रोज अध्यापन करतच आहेत. या अध्यापनामध्ये ते जे अध्यापन करतायत इतक्या गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये ते जे अध्यापन करतायत, ते जे स्पर्धा परीक्षा घेत आहेत, स्कॉलरशिप असेल, प्रज्ञाशोध असेल किंवा आणि वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा, ह्याशी रिलेटेडच सर्व प्रश्न त्या परीक्षेमध्ये असतात. सोबतच जर पाहायचं झालं तर आपल्याला आता महाराष्ट्र शासनाकडून इतकी ट्रेनिंग घेतली जात आहे, तर या ट्रेनिंग्स मध्ये जे काही शिकवलं जाते किंवा जे सांगितलं जाते तेच आपल्याला या मानसशास्त्र घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेमकं सर या प्रश्नपत्रिकेचं असेल किंवा या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे? म्हणजे कोणत्या घटकावरील किती मार्क्स असतील आणि एकूण किती मार्काची ही परीक्षा होते? आता याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या टीईटी होतात. टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2. पहिला आपण टीईटी पेपर 1 बद्दल बोलूया. टीईटी पेपर 1 मध्ये बालमानसशास्त्र 30 मार्काला असतं, गणित 30 मार्काला असतं, परिसर अभ्यास 30 मार्काला असतं, लँग्वेज 1 मराठी 30 मार्काला, लँग्वेज 2 इंग्लिश 30 मार्काला, असे एकूण 150 मार्काचा पेपर असतो. तसंच जर पेपर 2 मध्ये गेला तर पेपर 2 मध्ये 6 ते 8 साठी लागू होतो तो. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, 2 पेपर आहेत. एक गणित विज्ञानचा आहे आणि एक समाजशास्त्राचा. जे गणित विज्ञानचे शिक्षक आहेत त्यांनी गणित विज्ञानचा पेपर द्यायचा आहे आणि जे समाजशास्त्राचे पेपर आहेत त्यांनी समाजशास्त्राचा द्यायचा आहे. भाषेचा शिक्षक जो आहे तो या दोन्हीपैकी कोणताही एक पेपर देऊ शकतो. आता यामध्ये जो गणित विज्ञानचा पेपर आहे याच्यामध्ये 30 मार्काला बालमानसशास्त्र आहे, 30 मार्काला गणित आहे, 30 मार्काला विज्ञान आहे, 30 मार्काला तुम्हाला लँग्वेज 1 मराठी आहे, 30 मार्काला लँग्वेज 2 इंग्रजी आहे. बरोबर. तसंच जर समाजशास्त्रामध्ये गेला तर तुम्हाला 30 मार्काला बालमानसशास्त्र आहे, 30 मार्काला तुम्हाला 60 मार्काला टोटल समाजशास्त्र आहे आणि 30 मार्काला लँग्वेज 1 मराठी, 30 मार्काला लँग्वेज 2 इंग्रजी आहे. तर असा एकदम सोपा पॅटर्न आहे. 2.5 तास वेळ असतो सर. 150 प्रश्न, 2.5 तास वेळ. अगदी तुम्ही डोळे झाकून पेपर, म्हणजे असा पेपर सोपा कुठलाच नसतो, इतका सोपा पेपर असतो. भले बाहेर असं म्हणत असतील की 2% रिझल्ट लागतो, 3% रिझल्ट लागतो, तर असं काही नसतं की याच्या परीक्षेकडे तेवढ्या गांभीर्याने लोक पाहत नाहीत, त्याच्यामुळे तो रिझल्ट कमी लागतो. ज्यावेळी हे लोक गांभीर्यानं पाहतील किंवा जे लोक सेवेमध्ये आहेत, कंटिन्युअसली त्या विषयाचं अध्यापन करत आहेत, तर या लोकांना या परीक्षेचं गांभीर्य म्हणजे एवढं अवघड वाटण्याचं काही कारण नाही.
आणि या लोकांनाच परीक्षा का लागू करायच्या, याच लोकांना परीक्षा का लागू केल्या, असा एक प्रश्न सर्वसाधारण सामान्य लोकांच्या मधून येतोय की शिक्षकांनाच का परीक्षा लागू, तुम्ही जजला का लागू करत म्हणजे इतर सर्व्हिसेस ज्या आहेत असं म्हटलं जातं की इतर सर्व्हिसेस मध्येच परीक्षा न घेता त्यांना डायरेक्ट दिलं जातं, पदोन्नती दिली जाते, तर मग आम्हाला शिक्षक लोकांना हीच परीक्षा का लावली अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर आपल्याला आरटीआय ऍक्ट मध्ये मिळतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर आता बघा आपल्याकडे 1 ते 5 ला शिकवणारा जो शिक्षक आहे त्याची पात्रता वेगळी आहे, 6 ते 8 ला शिकवणारा गणित विज्ञानचा शिक्षक आहे त्याची पात्रता वेगळी आहे. मग जर 1 ते 5 ला शिकवणारा शिक्षक प्रमोशन घेऊन येत असेल तर त्या पात्रतेवर ते नाही येऊ शकणार ना, त्याला वरची पात्रता पूर्ण करावी लागेल. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रमोशन साठी सुद्धा वेगळी क्वालिफिकेशन लावली जातात आणि मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होऊ नये म्हणून ही टीईटी पात्रता लावलेली आहे. बरोबर. आता सर मग आणि तसं बघायला गेलं तर बँकेमध्ये सुद्धा जे आता क्लार्क म्हणून लागतात त्यांना JIB नावाची एक्झाम द्यावीच लागते, त्याशिवाय त्यांना वरच्या वर्गावरती प्रमोशन मिळत नाही, ती वेतन श्रेणी त्यांना मिळत नाही. बरोबर. असं नाही की फक्त शिक्षकांनाच परीक्षा लावली जाते, वरच्या वर्गांना सुद्धा परीक्षा लावलेलीच आहे. आता सर मग शिक्षक जे आहेत आपले 1 ते 8 चे सर्व शिक्षक आहेत यांनी या एक्झाम कडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, म्हणजे काही ठिकाणातून पॉझिटिव्ह ऐकायला मिळतं, काही ठिकाणातून निगेटिव्ह ऐकायला मिळतं. हे बघा आता माझं तर म्हणजे मी एक स्पष्ट सांगेल की जे ऑर्डर मध्ये लिहिले त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. ऑर्डर मध्ये ज्या पद्धतीने लिहिले आपल्याला टीईटी लागू होते तर या टीईटीच्या अनुषंगाने सर्व शिक्षकांनी आजपासून अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. कलम 142 अंतर्गत जर त्यांना सूट दिली असेल मान्य न्यायालयानं तर 2 वर्षामध्ये या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करणं खरंच अवघड राहणार नाहीये जर त्यांनी प्रयत्न केला. अगदी मी असे काही उदाहरणं बघितलेली आहेत की जे मुलं काहीच अभ्यासात नव्हते त्यांनी 10 दिवस युट्यूब बघितलं, गेले पेपर दिला पास होऊन आले, असं लोक टीईटीची परीक्षा पास झालेले आहे. तर त्यामुळे या शिक्षकांना असं मला वाटतं की या शिक्षकांनी म्हणजे ज्या शिक्षकांना बाबा सेवेत राहायचं आहे किंवा पदोन्नती घ्यायची आहे, भविष्यात त्यांची महत्वाकांक्षा आहे, अशा सर्व शिक्षकांनी बिनधास्तपणे या पेपरला जावं, कोणतंही टेन्शन डोक्यात न ठेवता हे पेपर त्यांनी जर दिले तर त्यांना हा पेपर पहिल्या प्रयत्नात ते यशस्वी होतील. आणि सर मला असं पण म्हणायचं आहे की म्हणजे त्यांच्या पाठीमागे जितका अनुभव आहे त्यांच्या टीचिंगचा किंवा त्यांनी काम केलेल्या स्कॉलरशिप एक्झाम असतील किंवा इतर एक्झाम असतील त्याचा सुद्धा त्यांना या एक्झामसाठी फायदा होणार, निश्चितच फायदा होणार असेल. हो सर, बऱ्यापैकी आता मी ज्यावेळी पाहतोय की बऱ्याच शिक्षकांना अतिउत्कृष्ट सेवा मिळालेला आहे. ओके. कशामध्ये त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये अतिउत्कृष्ट शेरा मिळतोय, म्हणजे ते शिक्षक अतिउत्कृष्ट काम करतायत. बरोबर. उत्कृष्ट शेरा मिळतोय म्हणजे ते उत्कृष्ट काम करतायत, म्हणजे उत्कृष्ट काम करतायत म्हणजे त्यांचा अभ्यास आहे त्याशिवाय ते उत्कृष्ट काम करू शकत नाहीत. प्रत्येक ट्रेनिंगला ते उपस्थित राहतात. प्रत्येक ट्रेनिंग जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत की बाबा जे काही अध्यापनाच्या संदर्भात नवीन बदल झालेले आहेत, NEP आलेले आहे, ह्याच्यावरतीच आधारित प्रश्न येतात. तर त्या सर्व गोष्टी आपल्या सर्व शिक्षकांनी घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडे त्याची सर्टिफिकेट्स आहेत, तर ते लोक याच्यामध्ये सहज यशस्वी होऊ शकतात. सर म्हणजे सर तुमच्या टोटल ह्या CTT असेल किंवा TET बद्दल तुमचा जो एक व्ह्यू असा सांगतो की आपल्या महाराष्ट्रीयन शिक्षक असतील किंवा इतर सर्व शिक्षक असतील यांच्यासाठी ती गोष्ट नगण्य आहे. मी महाराष्ट्रातलेच म्हणत नाही, राज्यभरातले कोणतेही शिक्षक म्हणजे जे महाराष्ट्रात ट्रेनिंग चालू आहे ते फक्त महाराष्ट्रात नाही, बरोबर, ऑल ओव्हर इंडिया ट्रेनिंग चालू आहे ती. कोणताही शिक्षक जो सेवेत आहे तो असं म्हणूच शकत नाही की बाबा मला ही गोष्टी येत नाही, कारण आपण विद्यार्थ्यांच्याकडनं अपेक्षा करतोय. सर विद्यार्थ्याकडनं ही परीक्षा तू पास झाला पाहिजेस, आपण त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन करतोय. त्यामुळे राज्यातला कुठलाही शिक्षक असेल किंवा देशातला कुठलाही शिक्षक ही टीईटीच्या परीक्षेपासून म्हणजे टीईटीच्या परीक्षेला घाबरणार पण नाही आणि त्याला घाबरण्यासारखं त्याच्यात काही नाहीच आहे. आणि तो शिक्षक असा आहे की तो शिक्षक पहिल्या प्रयत्नात ती टीईटी परीक्षा पास करून टाकेल. आणि सर असं एक ऐकायला मिळतं की ज्यांची सर्व्हिस फक्त 5 वर्ष शिल्लक आहे अशा शिक्षकांना यातून वगळण्यात आलेलं आहे, हे कितपत खरं आहे? 5 वर्ष शिक्षक ज्यांची सेवा उरलेली आहे त्यांना त्यांच्या ज्या पदावरती जे काम करतायत त्या पदावर राहण्यासाठी सूट दिलेली आहे, पण त्यांना जर पदोन्नती पाहिजे असेल त्या 5 वर्षाच्या काळामध्ये तर त्यांना टीईटी पास व्हावी लागेल. म्हणजे पदोन्नती 5 वर्षाच्या कालावधीत मध्ये ज्यांचा आहे शिल्लक, त्यात समजा एखादा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असेल तर त्याला त्या पदाला संरक्षण असणार आहे की त्याला पुन्हा तिथं परीक्षा द्यावी लागेल? पदोन्नती त्या पदाला संरक्षण सध्याच्या घडीला तसं निर्णयामध्ये दिसते की त्या पदाला संरक्षण आहे. ओके. जर त्याला पुढे अजून काही पदोन्नती घ्यायची असेल, म्हणजे आता काय सांगितले मान्य न्यायालयानं, शेवटची 5 वर्ष ज्याची राहिल्यात त्यांना हाय तिथं स्टॉप, म्हणजे त्याला आता कुठलीही पात्रता लावू नका. जर त्याची इच्छा असेल, त्याला पदोन्नतीच्या सेवा ज्येष्ठता यादीत यायचं असेल तर मात्र त्यांना टीईटी पास होऊन यावं.
म्हणजे इथून पुढे जी सेवाज्येष्ठता यादी बनवली जाईल हम्म. ती टीईटी पास असेल त्यालाच त्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये घेतलं जाईल घेतलं कुठल्याही जाईल. पदोन्नतीच्या. तर अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सर्व शिक्षकांना टीईटी आता बंधनकारक केलेलीच आहे आणि सर्व शिक्षकांनी ही पात्रता आता धारण करायचीच आहे. करायचीच आहे आणि करणं काही अवघड नाही सर. हम्म. 100% त्यांनी पॉझिटिव्हली हा निर्णय घेऊन जसं की 2013 मध्ये लागू केली होती टीईटी, हम्म. त्यावेळी जर शिक्षकांनी ही टीईटी नाकारली नसती हम्म. तर आज रोजी ही वेळ आली नसती. त्या ओके. ऐन उमेदीच्या काळामध्ये हे शिक्षक सगळे टीईटी क्वालिफाय झाले झाले असते. पण त्यावेळी नाकारलेला त्यावेळी केलेली मलमपट्टी आता त्याचं दुखणं आपल्याला भोगावं लागते, म्हणजे परीक्षेला सामोरं जावं लागतंय. आता जर नाकारलं तर उद्या नोकरीला सुद्धा मुकावं लागू शकते, असं सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयामध्ये निकालामध्ये आहे. तर या शिक्षकांना एकच सल्ला असा राहील की पॉझिटिव्हली हा निर्णय घेऊन जो काही आहे, परीक्षा काही अवघड नाही, परीक्षा सोपी आहे. अनेक मार्गदर्शन करणारे व्हिडिओ युट्यूब वरती उपलब्ध आहेत, अनेक कोचिंग क्लासेस उपलब्ध आहेत. तिथं जाऊन मटेरियल आणि एवढं मटेरियल सध्या उपलब्ध आहे की कमी मटेरियल मध्ये तुम्ही अगदी चांगले मार्क तुम्ही म्हणजे 100+ मार्क तुम्ही घेऊ शकतो. पहिल्या प्रयत्नात आपण पास होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील आपण सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण नसतील यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.